तर आज काय त्याबद्दल ही केस जी आहे ती सगळ्या पुणेकरांसाठीच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसाठी एक महत्त्वाची केस ठरत आहे। कारण की याच्यामध्ये ज्या पद्धतीने रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून एका जुविनाईल मुलाने, जो बालक आहे वयाने 18 वर्षाच्या आत, त्यांनी अपघात केलेला आहे आणि अपघातामध्ये दोघा निष्पापांचे जीव गेलेले आहेत। त्यामुळे ही घटना अत्यंत विदारक अशा स्वरूपाची आहे। आता एकीकडे आपण हा भावनिक मुद्दा म्हणून पाहू शकतो की ही केस कोणीही एक जो संवेदनशील माणूस असेल त्याला पटणार नाही की असे हे लोक वागतात आणि त्या श्रीमंतांसाठी वेगळाच न्याय देण्यात येतो। त्याचा आपल्याला राग येणं साहजिक आहे। परंतु वकील म्हणून, कोर्टाच्या प्रक्रिया म्हणून आपण याच्याकडे पाहिलं, जे कलम लावलेले आहेत त्याच्यानुसार जामीन द्यायचा की नाही असं ठरत असते। आज कोर्टामध्ये जेव्हा पोलिसांनी मागणी केली की यांना पोलीस कस्टडी रिमांड द्या, आम्हाला आणखी चौकशी करायची आहे, कारण की DCR जप्त केलेला आहे, घरचं CCTV फुटेज जप्त केलेलं आहे, त्यानंतर ड्रायव्हरला आज पुन्हा अरेस्ट केलेली आहे, या सगळ्यांचं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे। मोबाईल त्या मुलाच्या वडिलांचा म्हणजे विशाल अग्रवालचा जप्त केलेला आहे, त्याच्यामधलं ॲनालिसिस करायचं आहे। आता या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्या आरोपींना अटक करून ठेवायची काही आवश्यकता नाही असं कोर्टाचं म्हणणं पडलं, किंवा त्यांना जे सांगण्यात आलं बाकी आरोपीच्या वकिलांतर्फे, तेव्हा त्यांना हे म्हणणं पडलं की यांना सगळ्यांना अटकेत ठेवण्याची गरज आहे आणि त्यामुळे मॅजिस्ट्रियल कस्टडीमध्ये ठेवून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन होऊ शकते आणि म्हणून त्यांना 7 तारखेपर्यंत MCR दिलेला आहे। आणि MCR झाला की त्याचा अर्थ हा सुद्धा आहे की आता उद्या ते जामीनचा अर्ज करतील आरोपीतर्फे आणि त्यांना काही दिवसात जामीनसुद्धा मिळेल। फक्त आता हे बघावं लागेल की काय कडक अटींच्या आधारे जामीन देण्यात येतो, पण जामीन मिळण्याची शक्यता कायद्याच्या दृष्टीने नक्कीच आहे आणि तो जामीन मिळू शकेल। त्यामुळे त्यांना जामीन मिळाला म्हणजे आता मग न्यायच मिळणार नाही, अन्याय होणार असं समजण्याची गरज नाही आहे। केस चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे, आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी समाजाने कायद्याची प्रक्रिया आणि आपल्या भावना यांचा एकत्रित विचार करणं आवश्यक आहे। आता जामीन होण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झालेला आहे। आज जामिनासाठी कारण की 5 वाजून गेलेले असल्यामुळे त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला नाही। आपण उद्या सकाळी अर्ज माझ्यासाठी आनंदाची गोष्ट ही आहे की काल आपल्या सगळ्यांना सांगितलं की दारूबंदीचं शिक्षण लावलं पाहिजे आणि त्यांनी आज दारूबंदीचं 2 कलम लावलेले आहेत। त्यानंतर 420 हे कलम लावलेलं आहे, कारण की गाडीचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे। 1000 काही रुपये असतील, पण सरकारची तेवढ्या अमाऊंटची फसवणूक आहे आणि म्हणून 420 लावल्याचं पोलिसांचं म्हणणं। आता 420 उत्सव आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एवढी महागडी कार घेऊन सुद्धा रजिस्ट्रेशन न करता गाडी चालवण्यात येते, याचा अर्थ सरकारची फसवणूक झालेली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकते। त्यामुळे 420 कलम लावलेले आहेत। जे वाढीव कलम लावलेले आहेत ते आरोपींसाठी कठीण जाणारच पुढे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी केवळ जामिनावर आज फोकस केलेला असल्यामुळे या कलमांना विरोध करण्यात आलेला नाही, पण जामीन झाल्यानंतर जे वाढीव कलम पोलिसांनी लावलेले आहेत त्याला सुद्धा आरोपीतर्फे विरोध करण्यात येईल असं मला वाटतं। 420 कलम लावणं बघा, नवीन युक्तिवाद कोणते झालेले नाही आहे, कारण की खरं एवढं मोठं कायद्याच्या दृष्टीने पाहिलं तर मोठं प्रकरण नाही, हे संवेदनशील प्रकरण आहे। मुलांचा अपघात मृत्यू झालेला आहे, त्यामुळे ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे। कायद्याच्या दृष्टीने एक साधं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये जामीन होण्याची शक्यता जास्त असते, कारण की सगळ्या आरोपींना अटक झालेली आहे। पोलिसांना जो तपास करायचा आहे, मोबाईल जप्त करायचे आहे, DCRवर सगळं फुटेज जप्त करायचं सगळं त्यांनी केलेलं आहे आणि जे ओनर्स आहेत त्यांच्यातर्फे वकिलांनी आज जे कागदपत्र, फॉर्मचं रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळे आहेत किंवा त्यांच्या बिअर बारच्या परमिटचे, हे सगळेच कागदपत्र त्यांनी स्वतःच कोर्टामध्ये दिलेले आहे। त्यामुळे तो एक ग्राउंड होतं पोलिसांचं की आम्हाला पब आणि बिअर बार किंवा यांचे लायसन्स, परमिट आणि त्यांच्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी करायची, स्वतःच कागदपत्र पोलिसांना आज न्यायालयाच्या मार्फत देण्यात आलेले असल्यामुळे तो सुद्धा मुद्दा आपोआपच करून झाला आणि म्हणून न्यायालयाने त्यांना मॅजिस्ट्रेट एकूण किती जण होते? 7 आरोपी एकूण होते, सगळ्यांनाच मॅजिस्ट्रेट 6